ब्रेकनंतर 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि यानंतर बातमी कोर्टरूममधून। श्रमदानातून आंबेडकर भवन उभारण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या घोषणेला उच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे आणि दोन्ही गटांनी सबुरीने निर्णय घ्या असा सल्ला दिलाय। दादरमधील आंबेडकर भवन पाडकाम केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी श्रमदानातून आंबेडकर भवन उभारण्याची घोषणा केली होती। शनिवारी या संदर्भात श्रमदानाचा कार्यक्रमही होणार होता, मात्र या कार्यक्रमाविरोधात आंबेडकर भवन ट्रस्टींनी न्यायालयात धाव घेतली आणि प्रकाश आंबेडकरांचा जमिनीवरती कब्जा करण्याचा डाव असल्याचा आरोप केला। श्रमदानाच्या माध्यमातून फक्त मलबा हटवण्याचं काम करण्यात येणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला त्यानंतर स्पष्टीकरण दिलं, मात्र उच्च न्यायालयाने त्या जागेवरचा दगडही न हटवण्याचे आदेश दोनही गटांना दिलेत। या आदेशाचा अवमान झाल्यास पोलिसांनी तातडीने कारवाई करावी असे निर्देश देखील आज न्यायालयाने दिलेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकर गटाला मोठा धक्का मानला जातोय। आज जस्टिस काथावालाने दोघांच्याही बाजू ऐकून त्यांनी असा निर्णय दिला की त्या ठिकाणी आंबेडकर भवन त्या ठिकाणी कुणीही मज्जाव करू नये। त्याचबरोबर श्रमदानाचा जो कार्यक्रम त्यांचा जो उद्याचा होता तो श्रमदानाचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होणार नाही किंवा त्या ठिकाणी कुठलंही अल्टरेशन न करावं अशी कोर्टाने आज ऑर्डर दिली आणि स्टेटस को मेंटेन ठेवावा यासाठी कोर्टाने दोन्ही पार्टीला सांगितलं आहे।